लोक मला बाहेरचा जरी सुरुवातीला काय लोकांना वाटत असेल तर मी आज पूर्ण मतदारसंघात फिरलोय. त्यांच्या लक्षात आलंय की हा माणूस खूप आपल्या जवळचा आहे, आपल्यातला आहे. मी राहतो धाराशिवला. माझ्यापेक्षा काही लोक काही उमेदवार रायगडला राहणारे, म्हणून दादानी माझं एक दिवशी कौतुक केलं की सगळ्या जिल्हाध्यक्षाला सांगितलं की मला काका म्हणायचे. दादा जसा जिल्हा मला काका म्हणते तसं मला लाडानं काका म्हणायचे. अरे त्या काकाचं जरा बघा. आणि काय बिचारानं काय एवढं वैभव असताना एवढं लवकर उठणं, धावपळ करणं, ती कागद बघितली तुम्ही, त्या विमानातून काय पडलं. आज एक माणूस असा मला भेटला की 7 लोकांनी, वेगवेगळ्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की हा महेंद्र काका म्हणजे माणूस चांगला आहे, या बेंबळी गटाचं भाग्य आहे आणि तुम्हाला असा माणूस लाभलाय. अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे आणि दादाला एक मताची श्रद्धांजली द्यायची असं प्रत्येक मतदाराचं मत आहे. प्रयत्न आहे. बेंबळी गाव असू द्या, गट असेल, जातीला थरा न देणारा मतदारसंघ. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या बेंबळीमध्ये आणि या मतदारसंघातून खुद्द अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष निवडणूक लढत आहेत. त्यांचं मूळ गाव दुसरं होतं, पण या मतदारसंघातून ते निवडणूक लढत आहेत. या अगोदरही दादा काका तुम्ही इतर मतदारसंघातून म्हणजे तुमचे गाव सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवलात आणि या ठिकाणी पण तुमचा बाहेरचा उमेदवार असं म्हणून आरोप होतात तुमच्यावर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 आणि मी जिल्ह्यात परिचित आहे की वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक जिंकणं आणि जिंकून न थांबता 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणं. त्यामुळं लोक मला बाहेरचा जरी सुरुवातीला काय लोकांना वाटत असेल तर मी आज पूर्ण मतदारसंघात फिरलोय. त्यांच्या लक्षात आलंय की हा माणूस खूप आपल्या जवळचा आहे, आपल्यातला आहे. मी राहतो धाराशिवला. माझ्यापेक्षा काही लोक काही उमेदवार रायगडला राहणारे इथं आलेत. त्याच्यापेक्षा तर निश्चित मी बेंबळी गटाच्या 15 किलोमीटर परिसरात मी कायम वास्तव्यास आहे आणि मी यापूर्वी 90 किलोमीटरच्या मतदारसंघात जाऊन विजय मिळवला होता आणि तिथं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं होतं. आणि ते काम करत असताना आज मी बघतोय त्या जिल्हा परिषद मध्ये प्रचारासाठी माझ्या परस्पर त्या गटातले असतील, काक्रंबा गटातले असतील किंवा माझ्या तालुक्यातलेच असतील, माझ्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून मी केलेल्या कामामुळे ती लोक येऊन माझा अप्रत्यक्ष भरपूर प्रचार करतायत. मला खूप ठिकाणून फोन येतोय. आज एक माणूस असा मला भेटला की 7 लोकांनी, वेगवेगळ्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की हा महेंद्र काका म्हणजे माणूस चांगला आहे, या बेंबळी गटाचं भाग्य आहे आणि तुम्हाला असा माणूस लाभलाय. त्याच्यामुळं ह्या माणसाला तुम्ही विजय करा. तुमचं कसलंही काम असेल तर तो करील असा विश्वास त्या लोकांनी दिलाय. आज मी बघतोय बेंबळी गटातील लोक मला उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत. मी माझी ओळख एक चांगला सुस्वभावी माणूस म्हणून, निर्व्यसनी माणूस म्हणून, सुशिक्षित माणूस म्हणून, ज्याचा 10 वर्ष गेली जिल्हा परिषद मध्ये अतिशय चांगला अभ्यास झालाय आणि जिल्हा परिषदच्या योजना असतील, शासनाच्या योजना असतील. आताच आपण सांगितलं की मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. आम्हाला सुद्धा अंधार दिसत होता, परंतु दादाचं एक वाक्य लक्षात आलं की बाबा निवडणूक ही निवडणूकच आहे, ती जिंकली पाहिजे. ती जिंकायची यासाठी की त्या गटातला, त्या विधानसभेचा विकास केला पाहिजे, शासनाच्या माध्यमातून असेल, सरकारी योजनेच्या माध्यमातून असेल. म्हणून आम्ही दादांना श्रद्धांजली वाहत असताना आज ही निवडणुकीची तयारी करतोय. आज हा लास्ट दिवस प्रचाराचा. आदरणीय मल्हारदादा आमच्या समवेत आले, पूर्ण गावभर रॅली काढली. राणादादा असतील, अर्चनाताई असतील, सुनेत्राताई पवार असतील, त्यांचं सुद्धा ह्या बेंबळी गटावर लक्ष आहे. कारण ही जागा अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे आणि दादालाच एक मताची श्रद्धांजली द्यायची असं प्रत्येक मतदाराचं मत आहे आणि निश्चित मी त्याचा सन्मान करेन. या बेंबळी गावामध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि काँग्रेसनं मुस्लिम मतदार देऊन मोठी खेळी खेळली आहे. असं म्हणता येत नाही. बेंबळी गाव असू द्या, गट असेल, जातीला थरा न देणारा मतदारसंघ आहे. खास करून बेंबळीचं मी कौतुक करेन, कारण गेली 20 वर्ष या बेंबळीला मी सतत भेटत आलोय. प्रत्येक उर्साला मी सामील झालोय, प्रत्येक शिवजयंतीला मी सामील झालोय. आणि खास बाब म्हणजे मी ज्यावेळेस 11वीला होतो, 10वी पासून 11वीचं ऍडमिशन घेत होतो, त्यावेळेस मी 1.5 महिना या बेंबळीत राहिलोय. कारण माझी सख्खी बहीण इथं बेंबळीमध्ये दिलेली आहे. माझं नातं होत आहे, माझं मित्र कंपनी परिवार भरपूर आहे. आज लातूर सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी माझ्यासोबत असलेले बेंबळीतले मित्र आज माझ्या प्रचारासाठी आलेत आणि त्यांना सुद्धा विश्वास आहे की आता आपलं बेंबळीचा निश्चित भाग्य उजळलंय आणि माझा प्रयत्न राहणार आहे की जातीय सलोखा व्यवस्थित राहायला पाहिजे. असं काहीच नाही. इथं मुस्लिम बांधव अतिशय गुण्यागोविंदानं नांदतात.
आम्ही प्रत्येक घरी, मी माझ्या पाहुण्याच्या घरी जातच नाही, प्रत्येकाच्या घरी जातो, त्याच्यात मुस्लिम समाज सुद्धा आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही की जातीवर कोणी दिलं असेल. लोकशाही देऊ द्या, आपलं काम बोलतंय. आणि माझं आव्हान आहे की जे 8 उमेदवार उभारलेत त्यात मी जर चांगला वाटलो, मी जर संपर्क करणार वाटलो, मी जर जातीय सलोखा ठेवणार वाटलो, तरच मला मतदान करा. अथवा दुसऱ्या जरी उमेदवाराला मतदान केलं तर मला वाईट वाटणार नाही. अजितदादांबद्दल थोडस, अजितदादांना माणसं परखण्याची, त्यांच्यातली नेतृत्व गुण ओळखण्याची पवार साहेबांसारखी सवय येते. तुमच्यासारख्या नेत्यांना सुद्धा त्यांनी जिल्हा अध्यक्ष केलं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, दादाची माझी गेली 10 वर्षापासून ओळख होती, त्यापूर्वी होती पण खास करून. आणि गेल्या 3 वर्षाखाली मला त्यांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद बहाल केलं. देत असताना सांगितलं की मला प्रत्येक महिन्याचा कार्य अहवाल तू मला दिला पाहिजे. आणि त्यांचा तो शब्द मी आजपर्यंत टिकवलाय. मी 30 अहवाल, प्रत्येक महिन्याचे कार्य अहवाल, ते पक्षाचंच काम नाही, जे की सामाजिक काम असेल, उत्सव असतील किंवा गरिबांना मदत केलेले कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असतील, अशा कार्यक्रमाचे कार्य अहवाल मी दादाकडे, पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द केलेला एकमेव जिल्हा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातला. म्हणून दादानी माझं एक दिवशी कौतुक केलं की सगळ्या जिल्हाध्यक्षाला सांगितलं की मला काका म्हणायचे दादा. जसा जिल्हा मला काका म्हणते तसं मला लाडानं काका म्हणायचे. अरे त्या काकाचं जरा बघा, त्यानं किती अहवाल दिले बघा, त्याचं काम बघा. आणि तीच माझी पावती आहे. त्याचमुळं मला दादानी इथं तिकीट दिलं. अजित दादानी मला खरं तर इथं खास करून तिकीट दिलं. राणा दादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ भाऊ शिंदे असतील, या सगळ्यांनी बेंबळी गट हा राष्ट्रवादीला सोडायचा आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष जो की चांगलं काम करतोय, जनतेत असतोय, त्याला तिकीट द्यायचं. त्यांनी दिलेलं तिकीट आहे. त्याच्यामुळे माझी खूप मोठी जबाबदारी आहे की मला ही निवडणूक जिंकायचे, जिंकणारच. अजितदादा शिवाय राष्ट्रवादी कसं वाटतं? अतिशय वाईट वाटलं. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खरं वाटेना. त्याचा आज युट्यूबचा जमाना निघालाय. आम्ही 4-4दा खात्री केली. आणि मला असं वाटतं की माणूस जगत होता कशासाठी. कारण एवढ्या लवकर उठणं, अक्षरशः 6 वाजता सुद्धा आमच्या मीटिंग ठेवल्या होत्या. मंत्री कोण असतील, आमदार मंत्री 9ला 10ला उठतात. जर आम्ही मीटिंगला तयार होऊन गेलो असेल तर 6च्या आधी दादा कधी उठत असतील. आणि कोणत्याही कामावर जायचं असेल दादा पहाटे 5, 5:30, 6च्या दरम्यान प्रत्येक कामाला विजिट देतात आणि कामाची पाहणी करतात. प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं. स्लॅब पडालाय तिथं, रेक पडले का, त्यानं व्यवस्थित केले का, दुरी पट्टीत आले का, बघणारा माणूस एकमेव महाराष्ट्रातला. आणि काय बिचारानं, काय एवढं वैभव असताना एवढं लवकर उठणं, धावपळ करणं. ती कागद बघितली तुम्ही, त्या विमानातून काय पडलं, कागद पडली. ती कागद कोणती? हे लोकांच्या कामाचे कागद. अक्षरशः शनिवार रविवार लोक सुट्टी मनवतात, पण दादा कधीच नाही. बारामती, पुणे येथे जनता दरबार घेणं एवढं सोपं नाही. हजारो लोकांना तोंड द्यावं लागतंय. आम्ही बंगल्यावर गेलो तर हजारो लोकांचं अक्षरशः नाश्त्याची व्यवस्था केलेली असते, चहाची व्यवस्था केलेली. आदरानं दादा विचारतात की बाबा तुम्ही चहा पिला का, नाश्ता केला का. एखाद्यानं जर चुकून केला नाही म्हणलं तर तिथल्या कर्मचाऱ्याची गैर नाही. असा अतिशय वक्तशीरपणा असलेला माणूस, सडेतोड बोलणारा माणूस, असा नेता होणे नाही. मला खूप दुःख होतंय की बाबा मला ज्या माणसाने एवढा मोठा आधार दिला, तो आधार निश्चित आता सुनेत्राताईला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलंय आणि आपल्या जिल्ह्याची लाडकी लेक आहे ती. त्याच्यामुळं आता विकासाला चालना मिळेल. पण अजितदादाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप वाईट वाटतं की असा माणूस एवढ्या लवकर जाणं महाराष्ट्राला खूप घातक ठरलं. आपण दादाचं म्हणणं होतं की आपण निवडणूकच त्यासाठी लढतोय की बाबा लोकांची सेवा झाली पाहिजे. सगळ्या जाती धर्माला बघा तुम्ही, सोशल इंजिनिअरिंग पाळणारा एकमेव नेता आहे. 10 मंत्री 10 समाजाचे केले. असले मुस्लिम बांधव आपले हसन मुश्रीफ साहेब, त्यांनी मंत्री केलं. मग बर्ने मामा असतील, धनगर बांधव आहेत. प्रत्येक समाज, झिरवळ साहेब आहेत, आदिवासी बांधव आहेत. प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देणारा, महिलाला प्रतिनिधित्व देणारा, ओबीसीला, मराठ्याला, 18 पगड जातीला शिवाजी महाराजांना जसं काम केलं त्याच धर्तीवर अजितदादा सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः घड्याळ चिन्हावर उभा आहे महायुतीतर्फे. माझ्या बेंबळी गणामध्ये आमच्या प्रतिभाताई बालाजी गावडे या उमेदवार आहेत.
आणि दुसऱ्या गणामध्ये जो की रुईबर गण आहे, सुचेता विनोद पाटील अतिशय हुशार आणि सुशिक्षित दोन्ही महिला भगिनी आहेत. निश्चित त्या बेंबळी गटाचा बेंबळी गणाचा रुईबर गणाचा विकास आम्ही तिघे मिळून राणादादा असतील, मल्हारदादा असतील, आपल्या अर्चनाताई पाटील असतील, कारण जिल्हा परिषद ही महायुतीची येणार आहे आणि मला खात्री आहे की बाबा अर्चनाताईचं काम आपण 20 वर्ष बघतोय. महिलात लोकप्रिय आहेत, युवकात लोकप्रिय आहेत, अतिशय वेळ देणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मी 10 वर्ष जसं जिल्हा परिषद सदस्य होतो तशाच ताई स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. स्वतः त्या उपाध्यक्ष होत्या, त्याच्यामुळं अभ्यासू जिल्हा परिषदचा अध्यक्ष मिळेल हे आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे. धन्यवाद.